व्यक्त केलेला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि जशा प्रकारची माझी निरंतर सेवा गेल्या 10 वर्षापासून मतदारसंघामध्ये चालू आहे तशाच प्रकारची निरंतर सेवा ही सर्वसामान्य जनतेसाठी माझी राहील। मी कधी कोणता जातीवाद वगैरे केलेला नाही। मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य माझ्या मनाशी घट्ट बांधून मी आजपर्यंत सेवा करत आलेलो आहे आणि त्याचंच मला वाटतं की आजचं माझं हे फळ आहे। आणि अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा परभणीकरांनी मला साथ दिली त्याबद्दल सर्व परभणीकरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। अनेक ठिकाणी गैरसमजूत पसरण्याचा प्रयत्न केला, कुठं भूमिपुत्र आण कुठं काय आण, पण त्याचा काही इफेक्ट या मतदारसंघामध्ये पहिलाही झाला नाही आणि आत्ताही झाला नाही। जे भूमिपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात ते 5 वर्षांनीच या मतदारसंघामध्ये परत येतात, त्याच्यामुळे लोकांनी त्यांची सगळे ओळखून घेतलेले आहे। त्यामुळे मला वाटत नाही की त्याचा काही या मतदारसंघामध्ये यावेळेस फरक पडलेला आहे। सर, तुम्ही म्हटलं की कठीण प्रसंगातून निवडणूक जिंकली, कोणते कठीण प्रसंग होते असे? फेक नरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न, भ्रष्टाचार केला, भूमिपुत्र आणि इन जनरल ओव्हरऑल तुम्ही जर महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर जशा प्रकारचं या सरकारनं घोषवाक्य तयार करण्यात आले विविध प्रकारचे आणि लोकांना दिशाभूल करून हे म्हणाल की मी विकासावर निवडणूक जिंकलेली नाही, तर ही लोकांची दिशाभूल करून निवडणूक जिंकण्यात आलेली आहे। हे महागाईच्या मुद्द्यावर कोणची सभा झाली नाही, बेरोजगारीच्या मुद्द्यावर झाली नाही, सुरक्षेच्या बाबतीमध्ये कोण काही बोललं नाही। फक्त एक पोलरायझेशन करायचं 2 समाजामध्ये, एक ध्रुवीकरण करून हा विजय प्राप्त केलेला आहे। हे सरळ सरळ लोकांच्या लक्षात येतं। सगळ्या निवडणुकीत बहीणचा एक इफेक्ट आपल्याला यामध्ये मेजर दिसतोय, ते आपण स्वीकार केला पाहिजे। आणि लाडकी बहीणच्या संदर्भामध्ये जसं शासनाने निर्णय घेतला निश्चितच त्यांना त्याचा लाभ झालेला दिसतो। सगळ्या निवडणुकीत जातीय गणित खूप चालली, तरी आपल्याला सर्व जातीच्या लोकांनी मतदान केले, याबद्दल आपल्याला काय वाटतं? मी सुरुवातीला म्हणलो मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे धर्म मी आजपासून पाळण्यात आलेला आहे। मी कोणत्याही पक्षात असो, कोणी आघाडीत असलो कोणत्या, तरी मानवाची सेवा मी कधी सोडली आणि मी कधी कोणता जातीवाद केला नाही। माझे दरवाजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी जे गरजू आहेत त्यांना मदतीचा हात देण्याचं काम मी आजपर्यंत केल्यामुळे खऱ्या अर्थाने हा विजय माणुसकीचा विजय असं म्हणलं तर वावगं ठरणार आणि माणुसकी अजून या कलियुगामध्ये जिवंत आहे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझा आजचा विजय आहे। तुमचं विजन सर 5 वर्षामध्ये शहराच्या बाबतीमध्ये असलेला प्रचंड बॅकलॉग यासाठी आम्ही सातत्यानं संघर्ष करू। अंतर्गत ड्रेनेजचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल किंवा परभणी शहर स्वच्छ ठेवण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील आणि परभणीला एक रोजगारयुक्त शहर बनवण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू। आता सूतगिरणीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। अशाच प्रकारचे नवीन काही प्रोजेक्ट आपल्या शहरामध्ये येतील का? आणि शांतता प्रस्थापित माझ्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही दंगल या शहरामध्ये झाली नाही आणि भविष्यातील 5 वर्षामध्ये कुणी किती प्रयत्न केला तर जातीय तणाव मी निर्माण होऊ देणार नाही। त्यासाठी आमची सेना ही सक्षम आहे। त्यावर हा निर्णय लागलेला नाहीये। ठीक आहे, विजय शेवटी विजय असतो, आम्ही स्वीकार केलेला आहे, त्यांना शुभेच्छा देतो। पण एवढं सांगतो की जसं त्यांनी 2.5 वर्षाचा कार्यकाळ गेला की विरोधकांची मुस्कटदाबी करायची आणि विरोधकाला कसल्या प्रकारचा निधी द्यायचा नाही, तर शेवटी त्यांना आता सर्व जनतेनं निवडून दिलं तर समान अधिकार समान निधीचा वाटप त्यांनी करावा अशी प्रकारची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं व्यक्त करतो। शेवटी अंतिम विजय त्यांचा झालेला आहे तर आपल्याला स्वीकारावा लागेल। हा पक्षनिष्ठेचा विषय वाटतो, पक्षनिष्ठा, पक्षावरची निष्ठा, पक्षनिष्ठा तर आहेच। पक्षनिष्ठा असल्यावर निष्ठावान एखादा माणूस असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवतात लोक आणि तशा प्रकारचा विश्वास परभणीकरांनी माझ्यावर ठेवलेला आहे। तुम्ही पाहिलं असेल आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये दिग्गज मराठवाड्यामध्ये पराभूत झालेले आहेत किंवा पराभवाचं त्यांना सामोरे जावं लागतंय, पण माझ्यासाठी चांगल्या प्रकारची लीड अशा कठीण काळामध्ये सुद्धा जवळपास 35,000 लीड काही कमी नाही असं मला स्वतःला वाटतंय आणि मी सर्वसामान्य जनतेचे माझे मतदारांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारची निरंतर सेवा माझ्या हातून आपल्या विरोधात काय लोकांनी काम केलं असं चर्चे समोर आले, त्यांना काय संदेश देणार? आता निवडणुका म्हणले की कोण आतून विरोध करतो, कोण बाहेरून विरोध करतो। शेवटी विरोध केला म्हणून मला काही फरक पडला नाही, मी तर प्रचंड बहुमताने निवडून आलेलो आहे।
ठीक आहे, आता त्याचं मूल्यमापन होईल खऱ्या अर्थाने कुणी विरोध केलेला आहे कुणी नाही केलेला. काही अफवा पण असतात, त्याचं पूर्ण उहापोह केल्याशिवाय मी काय त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही.